नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2022 साठी ठीक आहे. 2022 मध्ये जी अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी आहे तुमची, त्यामध्ये पेपर 2 कॉमर्स साठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्यासाठी थेरी लेक्चर्स आपण सुरू केलेले आहेत जसं की आपल्याला माहिती आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट 1 मधला इंटरनॅशनल बिझनेस काय आहे, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर इंटरनॅशनल बिझनेस मध्ये जे वेगवेगळ्या थेरीज आहेत, ठीक आहे, ऍडम स्मिथ थेरी असेल, डेव्हिड रिकार्डो किंवा हेक्स्टर अँड ओलिनची जी थेरी आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि थेरीज नंतर ट्रेड बॅरियर्स काय असतात, ट्रेड बॅरियर्सचे टाइप्स काय आहेत, टॅरिफ बॅरियर किंवा नॉन टॅरिफ बॅरियर काय असतं, हे सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, लेक्चर शेवटपर्यंत पहा. या लेक्चरमध्ये तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ठीक आहे, जेणेकरून तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्ह ते खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याआधी अत्यंत महत्त्वाची सूचना फॉर द स्टुडंट्स हु आर प्रिपेअरिंग फॉर द अपकमिंग एक्झामिनेशन, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन. ओके, कॉमर्स पेपर 2 च्या प्रिपरेशन साठी आम्ही फुल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्या फुल कोर्स मध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत, जे की 1000 एमसीक्यूज त्यामध्ये तुमचे कव्हर होणार आहेत. आणि हे एमसीक्यूज तुम्हाला डिटेल सोल्युशन सोबत मिळणार आहेत. आणि त्यानंतर पीवायक्यूज 2015 पासून 2021 पर्यंत त्यामध्ये सुद्धा 1000 एमसीक्यूज तुमचे डिटेल सोल्युशन सोबत कव्हर होणार आहेत. हे जे दोन्ही टेस्ट आहेत याचं डिटेल सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. याचा अर्थ की जेव्हा तुम्ही टेस्ट सबमिट कराल त्याचं तुम्हाला डिटेल सोल्युशन, तुम्ही दिलेल्या टेस्टचं डिटेल सोल्युशन, तुम्ही कशा प्रकारे टेस्ट दिलेली आहे, काय चुकलेलं आहे, काय बरोबर आहे, आणि चुकलेलं असेल तर त्याचं राईट स्पष्टीकरण काय आहे, हे तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे ते अपग्रेड करू शकता. त्यासोबतच तुम्हाला 10 फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, म्हणजे प्रत्येक नोट ही तुमच्या प्रत्येक युनिट वरती असणार आहे. 10 युनिटचे 10 नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यासोबतच व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत प्रत्येक सिलेबस, प्रत्येक टॉपिक वरती. ठीक आहे, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा. याची फीस आहे फक्त 5,000 रुपये. ठीक आहे, पेपर 1 साठी सुद्धा आम्ही तुम्हाला फुल कोर्स प्रोव्हाइड करणार आहोत, जे की 50 मॉक टेस्ट त्यामध्ये कव्हर होणार आहेत. फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी एमसीक्यूज आणि पीवायक्यूचं पीडीएफ तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, पेपर 1 साठी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता बघूया आपण इंटरनॅशनल बिझनेस काय असतं. इंटरनॅशनल बिझनेस थोडक्यात सर्वांना माहितीच असतं, असा व्यवसाय जो की आपण नेशनच्या बॉर्डर बाहेर करतो. बरोबर, म्हणजे आपली जी कंट्री आहे, इंडियाच्या बाहेर जो आपण व्यवसाय करत असतो त्याला इंटरनॅशनल बिझनेस असं म्हटलं जातं. आता त्या बिझनेस मध्ये आपण काय काय ट्रेड करत असतो, गुड्स असतील, ठीक आहे, गुड्स असेल, सर्व्हिसेस असेल, टेक्नॉलॉजी, कॅपिटल असेल, नॉलेज असेल, या सर्व गोष्टी जेव्हा आपण नॅशनल बॉर्डरच्या बाहेर किंवा त्याला आपण ग्लोबली सुद्धा म्हणतो किंवा ट्रान्सनॅशनल स्केलवर सुद्धा म्हणू शकतो, त्याला काय म्हटलं जातं, इंटरनॅशनल बिझनेस. ठीक आहे, तर हे असतं इंटरनॅशनल बिझनेस. त्यामध्ये काय काय इन्क्लुड्स होतं, ट्रान्झॅक्शन्स असतात गुड्स अँड सर्व्हिसेसचे बिटवीन 2 ऑर मोर दॅन 2 कंट्रीज. फायनान्शियल रिसोर्स transactions involves capital, skills and people for the purpose of international production of physical goods and services such as finance, banking, insurance वगैरे वगैरे. ठीक आहे, तर इंटरनॅशनल बिझनेस मध्ये फायनान्शियली जर बघायला गेलं तर या सर्व गोष्टी इन्क्लुडेड असतात. काय असतात, फायनान्स असेल, बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, कन्स्ट्रक्शन असेल, कॅपिटल, स्किल्स, या सर्व गोष्टी त्यामध्ये आढळतात. बरोबर, international business can occur different modes which can be exporting, licensing, contracting, manufacturing. ठीक आहे, आणि वगैरे वगैरे. तर इंटरनॅशनल बिझनेस मध्ये जर एंटर करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहेत. ते कुठले आहेत, तर एक्सपोर्टिंग आहे, लायसन्सिंग आहे, कॉन्ट्रॅक्टिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग, आणि वेगवेगळे पद्धतीने आपण इंटरनॅशनल बिझनेस करू शकतो. ठीक आहे, तर हे आहे इंटरनॅशनल बिझनेस. तर खूप सोपा टर्म आहे की असा व्यवसाय जो की आपण आपल्या कंट्रीला सोडून बाहेर देशामध्ये करत असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशात डोमेस्टिक धरूनच बाहेर देशात सुद्धा आपण आपला व्यवसाय करत असतो, बिझनेस करत असतो, त्याला म्हटलं जातं इंटरनॅशनल बिझनेस. ठीक आहे, जो आपण डोमेस्टिकली करतो त्याला नॅशनल म्हटलं जातं, आणि जो डोमेस्टिकच्या बाहेर केला जातो, नेशन बॉर्डरच्या बाहेर केला जातो, त्याला इंटरनॅशनल बिझनेस असं म्हटलं जातं. ओके, इंटरनॅशनल बिझनेस काय असतं पाहिलं. आता इंटरनॅशनल बिझनेस मध्ये जर एंटर करायचं असेल तर त्यासाठी कोणते पद्धत आहे किंवा मोड्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी 3 पद्धती आहेत, एक्सपोर्टिंग, लायसन्सिंग, फ्रँचायझिंग. एक्सपोर्टिंग मध्ये 2 आहेत. पहिला आहे
इनडायरेक्ट, ठीक आहे, इनडायरेक्ट, आणि दुसरा आहे डायरेक्ट, त्याच्या उलट. ठीक आहे. तर इनडायरेक्ट मध्ये काय असतं, इनडायरेक्ट म्हणजे अशी मेथड आहे एक्सपोर्टिंगची, इनडायरेक्ट एक्सपोर्टिंग, ज्यामध्ये जो बिझनेस असतो, ठीक आहे, आपण इंटरनॅशनली जो बिझनेस करतो त्यामध्ये आपण इंटरनॅशनल कस्टमर्स असतील किंवा इंटरनॅशनल ट्रेडर्स असतील त्यांच्याशी डायरेक्टली इंटरॅक्ट नाही करू शकत. त्यासाठी एक इंटरमेडियरी असतो. इंटरमेडियरीच्या द्वारा आपण त्याच्या थ्रू आपण इंटरनॅशनल बिझनेस करत असतो. ठीक आहे. म्हणजे समजा हे आपण आहोत, हा आपला बिझनेस, ठीक आहे, हा इंटरमेडियरी, त्याच्या थ्रू आपण इंटरनॅशनल बिझनेस करतो अदर कंट्रीज मध्ये. ठीक आहे, वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये. तर हा जो इंटरमेडियरी आहे हा आपला इंटरनॅशनल बिझनेसचा मध्यस्थ म्हणून काम करत असतो. ह्याला इनडायरेक्ट एक्सपोर्टिंग म्हटलं जातं. डायरेक्ट एक्सपोर्टिंग जे असतं हे इनडायरेक्टच्या उलट. आता डायरेक्ट एक्सपोर्टिंग मध्ये काय होतं, डायरेक्टली आपण इंटरॅक्ट करू शकतो आपल्या इंटरनॅशनल कस्टमर सोबत, आपल्या इंटरनॅशनल ट्रेडर्स सोबत, डिफरंट बिझनेस इन्स्टिट्यूशन सोबत. ठीक आहे. तर डायरेक्टली इंटरॅक्ट करणं त्याला म्हटलं जातं डायरेक्ट एक्सपोर्टिंग, आणि इनडायरेक्ट म्हणजे इंटरमेडियरी द्वारा. ठीक आहे. तर हे असतं एक्सपोर्टिंग. त्यानंतर आहे काय, लायसन्सिंग. लायसन्सिंग मध्ये काय होतं की आपण आपली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल किंवा पेटंट असेल, कॉपीराइट्स असतील, हे लीज वरती आपण एका दुसऱ्या बिझनेस एंटायटीला किंवा बिझनेस एंटरप्राइजेसला लीज वरती देत असतो. ते असतं लायसन्सिंग. ठीक आहे. त्या लायसन्सिंग मध्ये आपण फीस जे आहे ते घेत असतो. ठीक आहे, आपल्या प्रॉपर्टीजच्या किंवा कॉपीराइट्स, पेटंट्स याच्या थ्रू. ठीक आहे. तर हे जे लीज वरती आपण प्रॉपर्टीज दिलेले असते त्याचा उपयोग करून जे दुसरी बिझनेस एंटायटी आहे ते आपला बिझनेस करत असते. तर हे असतं लायसन्सिंग. तर लायसन्सिंगचे वेगवेगळे फायदे आहेत, जसं की टॅरिफ पासून, टॅरिफला अवॉइड करायचं असेल किंवा फायनान्शियल रिस्क यामध्ये लो असते, कमी असते, कॉस्ट जे आहे ते सुद्धा कमी असते. ठीक आहे. तर असे वेगवेगळे फायदे असतात लायसन्सिंग मध्ये. त्यानंतर फ्रँचायझिंग. फ्रँचायझिंग आपल्याला माहिती आहे, फ्रँचायझी आणि फ्रँचायझर असे दोन असतात. एक अशी मुख्य कंपनी जिचा मुख्य कंट्रोल असेल, रूल्स रेग्युलेशन्स असतील ते मुख्य कंपनीकडे असतं, आणि ती कंपनी आपली फ्रँचायझर दुसऱ्या इंटरनॅशनल बिझनेसमध्ये किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये उघडत असते किंवा ओपन करत असते. त्याला फ्रँचायझर म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही जी मुख्य कंपनी असते आपले वेगवेगळे फ्रँचायझर जे आहेत ते डिफरंट इंटरनॅशनल मार्केटमध्ये ओपन करत असते. तर ह्याला म्हटलं जातं फ्रँचायझिंग. ठीक आहे. तर या 3 मेथड्सने इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एंटर करता येतं. त्यानंतर आता बघूया आपण थेरीज ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. थेरीज ऑफ इंटरनॅशनल बिझनेस मध्ये ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज, कंपॅरेटिव्ह कॉस्ट आणि फॅक्टर इंडोमेंट, या तिन्ही थेरीज जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. कारण हे जे थेरीज आहेत यावरती क्वेश्चन्स कंपल्सरी विचारलाच जातो एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे. तर आपण या थेरीज आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. फर्स्ट इज थेरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. तर ही जी थेरी आहे ही ऍडम स्मिथने दिली होती 18th सेंचुरी मध्ये त्यांच्या बुक द वेल्थ ऑफ नेशन्स मध्ये. ठीक आहे. तर ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेरी जी आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की हाऊ द कंट्रीज कॅन गेन फ्रॉम द ट्रेड बाय स्पेशलायझिंग इन प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग द गुड्स दॅट दे कॅन प्रोड्यूस मोर इफिशियंटली दॅन अदर कंट्रीज. ठीक आहे. म्हणजे एखादी कंपनी जी आहे ती कशा प्रकारे ट्रेड जो आहे तो गेन करू शकते, कशा प्रकारे त्यांचा वेल्थ, त्यांचं प्रॉफिट जे आहे ते गेन करू शकते बाय स्पेशलायझिंग. ठीक आहे. एका त्यांची जी प्रोडक्शन आहे, त्यांचं जे प्रोड्यूस करते कंपनी, समजा एक कंपनी जी आहे पार्लेजी कंपनी, तर ती पार्लेजी कंपनी कशामध्ये स्पेशलाइज्ड आहे, बिस्किट्स प्रोडक्शन मध्ये. ठीक आहे. तर ती जी कंपनी आहे ते बिस्किट प्रोडक्शन मध्ये आपलं स्पेशलायझेशन करू शकते. ठीक आहे. आणि त्या स्पेशलायझेशन मध्ये काय होतं, त्याचा जास्ती फायदा होतो, कारण ते प्रोडक्शन जे आहे ते मोर इफिशियंटली करत असते. ठीक आहे, दॅन अदर कंट्रीज. त्यामुळे त्यांचा फायदा जास्त होतो, असं या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. कंट्रीज विथ द ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज कॅन डिसाइड टू स्पेशलाइज in producing and selling a specific goods or services and use the generated funds to purchase goods and services from other countries. ठीक आहे. त्यांचं स्पेशलायझेशन ज्या प्रोडक्शन मध्ये आहे त्या प्रोडक्शन मध्ये त्यांनी आपलं स्पेशलायझेशन केलं पाहिजे, आपलं प्रोडक्शन जो आहे तो वाढवला पाहिजे, एक्सपोर्ट जो आहे तो वाढवला पाहिजे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि त्यांना जे गरजू वस्तू आहेत, जे गरजेचे मटेरियल्स आहेत ते दुसऱ्या कंट्रीमधून ते घेऊ शकतात. कारण का, त्यांच्या स्पेशलाइज प्रोडक्शनमुळे त्यांना जास्ती फायदा झालेला आहे आणि त्या जास्ती फायद्यातून त्यांना जे गरजू वस्तू आहे ते
ते परचेस करू शकतात किंवा आपलं कॅपिटल जे आहे ते गेन करू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे ऍब्सोल्यूट थेअरी जी आहे ती मांडलेली आहे. कोणी? ऍडम स्मिथने. कधी? 18th सेंचुरीमध्ये त्यांचे बुक वेल्थ ऑफ नेशन्स मध्ये. ओके. नेक्स्ट इज कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेअरी. कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेअरी ही डेव्हिड रिकार्डोने दिली होती. त्यांच्या बुक ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन यामध्ये केव्हा दिली होती? ही जी बुक आहे केव्हा लिहिली होती? 1817 मध्ये. ठीक आहे. तर हे डेव्हिड रिकार्डो त्यांचं बुकचं नाव आणि बुक केव्हा लिहिली? 1817 मध्ये. ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा. कंपॅरेटिव्ह थेअरी मध्ये काय सांगितलं होतं? समजा दोन कंपनी आहेत. ठीक आहे. एक आहे ए, दुसरी आहे बी. असे दोन कंपनी आहेत. कंपॅरेटिव्ह कॉस्ट जी आहे ती ए ची कमी आहे एका पर्टिक्युलर गुड्स मध्ये आणि बी ची आहे पर्टिक्युलर गुड्स मध्ये जास्ती. ठीक आहे. तर ए काय करेल? ए चं जे कंपॅरेटिव्ह लोअर ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट जी आहे, ठीक आहे, त्यामध्ये प्रोडक्शन जास्त करेल जेणेकरून ए ला फायदा होईल. ठीक आहे. आणि ए ती जी प्रोडक्शन आहे ते बी ला विकेल किंवा बी ला सेल करेल. आणि बी चे ज्या प्रोडक्शन मध्ये ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कमी आहे ते प्रोडक्शनचं जो आउटपुट आहे तो ए ला सेल करेल. ठीक आहे. अशामुळे ए आणि बी या दोन्ही कंपनीला ऍडव्हान्टेज होईल. ठीक आहे. तर ही आहे कंपॅरेटिव्ह कॉस्ट थिअरी. Comparative advantage suggests that countries will engage in trade with another, exporting the goods that they have a relative advantage in. ठीक आहे. तर अशा प्रकारे रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज जर दोन्ही कंपनीला होत असेल इंटरनॅशनली तर त्या प्रोडक्शन मध्ये जास्तीत जास्त स्पेशलायझेशन करेल. ठीक आहे. तर ही आहे कंपॅरेटिव्ह कॉस्ट थिअरी. आय होप तुम्हाला कळाली असेल. नसेल कळली तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता. ठीक आहे. नेक्स्ट वन इज फॅक्टर एंडोमेंट थेअरी. ही जी थेअरी आहे ही कोणी दिली होती? हेक्स्चर अँड ओलिनने. रिलेटिव्ह एंडोमेंट ऑफ फॅक्टर्स प्रोडक्शन जसे की लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल. ठीक आहे. हे काय आहेत? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. डिटरमाइन अ कंट्रीज कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज. तर हे जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत जसे की लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल, बिल्डिंग सुद्धा असेल, हे काय करतात? कंट्रीचं कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज डिटरमाइन करत असतात. ओके. Countries have comparative advantage in those goods for which a required factor of production are relatively abundant locally. Okay. का असं का होतं? कारण this is because the profitability of goods is determined by the input cost. ठीक आहे. एका प्रोडक्शन मध्ये जो आउटपुट आहे त्याची जी प्राइस आहे त्या प्राइस वरून आपल्याला किती प्रॉफिट झाला किंवा त्याची प्रॉफिटेबिलिटी जी आहे ती कशावरून ठरवली जाते? तर ती ह्याच्यावरून ठरवली जाते जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत. ठीक आहे. त्याची जी कॉस्ट आहे, त्याची जी इनपुट कॉस्ट आहे त्यावरून प्रॉफिटेबिलिटी गुड्सची ठरवली जाते. Goods that required locally abundant input are cheaper to produce than those goods that require locally scarce input. Okay. तर this is what about factor endowment theory. त्यानंतर आहे ट्रेड बॅरियर्स. तर ट्रेड बॅरियर्स मध्ये काय असतं? गव्हर्नमेंटने आखलेले काही रेस्ट्रिक्शन्स असतात फॉर इंटरनॅशनल बिझनेस. इंटरनॅशनल बिझनेस मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल त्यामध्ये काही टॅक्सेस लावलेले असतात किंवा रेस्ट्रिक्शन्स लावलेले असतात गव्हर्नमेंट द्वारा. त्याला म्हटलं जातं ट्रेड बॅरियर्स. तर हाय इन्कम कंट्री असतात त्यांना कम्पेअर टू मिडल इन्कम आणि लो इन्कम कंट्रीज त्यांना कमी ट्रेड बॅरियर्स असतात. ठीक आहे. म्हणजे हाय इन्कम कंट्री असेल तर कमी ट्रेड बॅरियर्स आणि लो इन्कम कंट्री असेल तर जास्त ट्रेड बॅरियर्स. ठीक आहे. टाइप्स ऑफ ट्रेड बॅरियर्स. टॅरिफ बॅरियर, नॉन टॅरिफ बॅरियर असे दोनच टाइप आहेत ट्रेड बॅरियर्सची. टॅरिफ बॅरियर मध्ये वेगवेगळे प्रकारचे टाइप्स आहेत आणि नॉन टॅरिफ बॅरियर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत. स्पेसिफिक ड्युटी म्हणजे जे टॅक्स युनिट वरती लावलं जातं, ठीक आहे, त्याला स्पेसिफिक ड्युटी म्हटलं जातं. ऍड वॉलरम काय असतं? जे युनिट आहे त्याच्या प्राइस वरती जेव्हा टॅक्स लावला जातो किंवा ड्युटी लावले जातं त्याला ऍड वॉलरम म्हटलं जातं. आणि या दोघांचं कंबाईनली जेव्हा टॅक्स लावला जातो त्याला म्हटलं जातं कंबाईन ड्युटी. ठीक आहे. तर अशा प्रकारेच वेगवेगळे टाइप्स आहेत टॅरिफ बॅरियरचे आणि नॉन टॅरिफ बॅरियरचे.